नमस्कार. या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या लेखाचे नाव आहे जसे विचार तसे फळ. माणसाच्या हातून कर्म तेव्हा घडते जेव्हा त्याच्या मनात ते काम करण्याचा विचार निर्माण होईल. म्हणजेच प्रथम मनात चांगले विचार निर्माण करणे, त्याप्रमाणे कर्म करण्याचा दृढ निश्चय केल्यास त्याच्या हातून सत्कर्म घडून त्याचे फळ चांगलेच मिळेल, यात तीळ मात्र शंका नाही. प्रत्येक माणसाचा विकास आणि भविष्य त्याचा विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. जसे बी पेराल तसेच उगवेल. जसे आंबा लावला तर त्याचे आंबे मिळतील, बाभूळ लावली तर काटेरी बाभूळच मिळेल. आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते की माणसाने आपल्या समोर आलेल्या वाईट परिस्थितीचा दास न बनता आपल्याला जे चांगले हवे आहे त्याचा निर्माता, नियंत्रक आणि मालक व्हायला पाहिजे. आपले विचार आपल्याच जीवनावर फार प्रभाव टाकतात. तसेच आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीवरही त्याचा प्रभाव पडतो. जर आपण काही चांगले काम करू शकलो नाही तर निदान वाईट विचारांचा प्रचार स्तुती करू नका. स्वतः प्रयत्न करा की आपले विचार, कर्म दुसऱ्याबद्दल दया, प्रेम, उदारता, सहाय्यता, सेवा याबद्दल प्रगतीपथावर राहोत. कोणाच्या मनाला दुर्बल बनवू नका. विचार देऊन निष्क्रिय करू नका. कोणाला आपल्यापेक्षा कमी लेखून हीन दीन समजून स्वतः गर्व करू नये. कारण जो कोणी बुद्धी, पैसा, शारीरिक सौंदर्य, सत्ता याचा अभिमान ठेवून वागेल त्याचे नियती म्हणजेच परमेश्वर गर्वहरण केल्याशिवाय राहत नाही. असे चांगले विचार आणावे कुठून? तर त्याला उत्तर असे की साहित्य हे एक फार प्रभावी माध्यम आहे. वाचत राहिलं पाहिजे व त्यातील जे चांगले शक्य असेल ते आचरणात आणलं पाहिजे. वाचन शक्य नसेल तर चांगले ज्ञान ग्रहण करण्याचे अनेक मार्ग आहेत. जसे सत्संग असतात, स्वाध्याय असतात, हरिपाठ असतो, कीर्तन असते, भागवत सप्ताह असतो. जे आपल्याला आवडते तेथे जाऊन आपल्याला शक्य असणारे ज्ञान घेऊन ते कर्मात रूपांतर केल्यास आपल्या जीवनात आनंद निर्माण होतो. जे आपले आराध्य दैवत आहे त्याचे नामस्मरण करा. तो तुमच्या मदतीला धावून येतो. नामस्मरणात कशाचेही बंधन नाही. फक्त नामस्मरण करताना मनोमन समरस झाले तरच परिणामकारक ठरते. साईबाबांनी सांगितले आहे, श्रद्धा और सुबुरी. आणि हेच खरे आहे. आपल्या इष्टदेवतेवर श्रद्धा ठेवा, मनोमन आराधना करा, आचरण चांगले ठेवा, कष्ट करा आणि सुबुरी ठेवा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.